समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आणि आज स्पर्धेतील आपण पाहतोय दुसरा दिवस, तर मॅच ऑन होईल। चला पहिला चेंडू, लाईन चांगली होती, तर बॅटिंग करतोय आगासन 40+। आपण पाहूया दोन्ही फलंदाज। पुढचा चेंडू, पंचांकडे अपील जरूर झाली, गुडलाईन स्पॉट वरून चेंडू थोडा टेक ऑफ झाला। आणि या वेळेला आपण पाहतोय गोलंदाजी करताना नावाली 40+। नवनाथ सालुंके यांना पाहतोय, एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे। किशोर आणि बाळाराम यांना पाहतोय, आघाडीची जोडी समोर ठेवलाय। सकाळच्या मध्ये पाहतो डीजे एसटीजीचं संगीत। आतापर्यंत धाव फलकावरती 2। बॅटिंग करत असताना लक्ष विद्या मॅच कडे बॅटिंग करतोय आगासन 40+। आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ आपण पाहतोय नावाले। 10:20 एकूण धावफलक 10-2 आहेत। नवनाथ सालुंके यांचं षटक पाहिले, यशस्वी राहिलं। पॉवर प्ले मध्ये थांबवण्याचं काम केलं। फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय पॉवर प्लेचं षटक कसं असावं, मात्र त्या षटकामध्ये नावाली 40+ हा डाव चांगला पाहायला मिळाला। सुरुवात चांगली आहे। ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झाले सुरेश पाटील। पहिला चेंडू समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक नवनाथ साळुंके यांना पाहतोय, यष्ट्यांच्या मागे उभे आहेत, उपाययोजना केल्या। बॅटिंग करत असताना आगासनला चांगल्या पद्धतीने रोखले। 4 षटकांचा सामना आहे। काल आम्ही दहीसर रोहिंजन, काल चांगला खेळ पाहिला। रोहिंजन 40+ असेल, दहीसर असेल, काल आम्ही काटेई 40+ संघाला पाहिलं। चांगलं योगदान। ड्राईव्ह करतोय डीप कडे, फिल्डर रेडी आहेत। यस, गुड फिल्डिंग। आज लॉर्ड सुद्धा दसरपाडी सर चांगला आहे। आज सुद्धा तुम्हाला नारिवली 40+ असेल, धरणा असेल, आज सुद्धा पारगाव संघ पाहणार आहोत। आज बलाढ्य 40+ अनेक संघ खेळणार आहेत। बाळाराम किशोर बाद झाला, किशोर त्यानंतर बाळाराम आणि क्रमांक 3 वर बिंदास। एकूण धावफलकावर 3 धावा आहेत। ताकदीचा प्रचंड वापर, डीप कडे अंपायर सिग्नल येईल। यस आला, हा दमदार स्ट्रोक, पहिलाच मोठा फटका, षटकार।
तर सकाळचे प्रसन्न वातावरण आणि इथे सुरुवात चांगली करून देत असताना फलंदाज आपण पाहतोय षटकार जरूर पाहायला मिळाला. यस डीप बॅकवर्डकडे जरूर चेंडू चाललाय, पाठलाग तिथे होईल मात्र पंचांचा इशारा मिळतील 4 धावा. तर धावा धावफलकावरती 13. सुरेशला पाहतोय नावाली 40+ साठी गोलंदाजी करताना धावसंख्या जी थांबली होती त्यानंतर वेगाने पुढे सरकते. टप्पा पडला, उसळी होती, चेंडूला थोडा बाउन्स होता. गोलंदाज सुरेशला पाहतोय थोडा महागडा ठरलाय एक षटकाराने, मात्र मॅच मध्ये झोकून देत असताना नावाली 40+ नवनाथ साळुंके याचं पहिलं षटक पाहिलं आपण, फक्त 2 धावेचं राहिलं. गुड बॉलिंग आणि त्यानंतर हे दुसरं षटक. धावा धावफलकावरती टोटल 13. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. थोडा लेझी क्रिकेट, तिथे धावा मिळवल्या. आगासनला हेच करायचे संघनायकांनी मगाशी संपर्क साधला तेव्हा म्हटलं त्यांना 40-45 करावाच लागतील आणि आता 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावरती टोटल पोहोचलाय 15 धावा. हे प्रसन्न वातावरण. ओव्हर नंबर 3 प्रयत्न अजूनही सुरू आहे. त्या संपायर कॉल येईल, वाईटचा कॉल आलाय. धावफलक आपण पाहतोय, क्रिश आम्हाला माहिती देतो. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा आहेत 16. किशोर बाद झाल्यानंतर आम्ही पाहतोय बाळाराम आणि बिंदासला पाहतोय. षटक क्रमांक 3 उत्तम. एकूण धावफलक 16 आहे. यस धाव घेण्याची तयारी, जोखीम उठवली होती मात्र मैदानावर सुरक्षित बॅटिंग करत असताना आगासन 40+, बाळाराम त्यानंतर बिंदास. एकूण धावफलक टोटल 17 वर पोहोचलाय. पुढचा चेंडू लाईन पाहिली, थोडासा बाहेर गेला, बॉडी पासून थोडा दूर राहिला आणि लाईन भरकटतोय. थोडी फलंदाजी ढासळली अगदी सुरुवातीला, मात्र या उत्तमच्या षटकामध्ये सुद्धा थोडा संघ बॅकफुटला आहे. इच्छा त्यांची जरूर आहे आणि या फटक्यांची गरज. आता मात्र पुनरागमन करत असताना ठोकला हा दणदणीत फटका. षटकार, स्कोर मूव्ज ऑन, धावसंख्या वेगाने पुढे सरकेल आणि एकूण धावा आपण टोटल पाहूया. गुणतालिकेवर धावा नमूद होतील. यस रिव्यू इथे घेतला जाईल. 24 धावा आहेत. फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन ठेवा. तर नेक्स्ट मॅच या स्पर्धेमधील 50वा षटकार आम्हाला क्रिशनं माहिती दिली. 50वा षटकार ओव्हर नंबर 3. गोलंदाज आपण जरूर पाहूया उत्तम यानं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, धावसंख्येची गरज आहे आणि ती सर्वोत्तम कामगिरी. आणि आता अपेक्षा जरूर असेल, इच्छाशक्ती होती आणि त्यानंतर मार्गक्रमण करताना बिंदास यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 3 षटकार आणि 1 चौकार, धावफलक 29. नक्कीच 30 धावा आहेत धावफलकावर. बॅटिंग करताना संघ आगासन. बघा काय बॅटिंग करतो बिंदास. तडाखे बंद खेळ, डीप कडे फिल्डर आहे मात्र त्याला पकडणं कठीण आणि आपलं वर्चस्व पकड कायम ठेवतं. आणखीन एक मोठा फटका. टोटल स्कोर पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा होत्या आणि त्यानंतर बघा आलेख पुढे सरकला. आता 34.
उत्तम यांची गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू, धावा धावफलकावरती 34. चांगला दणका दिला, डावासाठी खेळला, संघासाठी खेळायचं या उद्देशानं मैदानावर खेळतो फलंदाज बिंदास. तर नक्कीच लॉफ करतो डीप कडे फिल्डर रेडियम आणि तिथे होणार झेल. ज्या विकेटसाठी प्रयत्न सुरू होते आणि आता फलंदाज बाद होईल. एकूण धावफलक 34. पद्धतीने साथ द्यायची आणि ते दाखवून दिलं बिंदास. व्हाट अ ग्रेट इनिंग. भरोसा खुद पर रखो तो ताकत बन जाते और गैरों पर रखो तो कमजोरी बन जाते. आणि तेच दाखवलं. स्वतःवर असलेला विश्वास अजूनही आम्हाला धावा ठोकायचे आणि आल्या आल्या फलंदाज लालचंद यांच्या बॅटमध्ये आणखीन एक षटकार. नवनाथ साळुंके पहिलं षटक पाहिलं 2 धावेचं होतं आणि पण त्यानंतर जो कमबॅक केला ना त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना स्पेशली बिंदास असेल. आता लालचंद आलाय, धावफलक एकूण पाहतोय 40 वर पोहोचला. बॅटिंग करत असताना संघ आगासन 40+. ज्या धावा हव्या होत्या त्या मिळाल्यात आणि अजूनही तिसरं षटक आहे. 10:29. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने विनंती करेन इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. उत्तम महागडे षटक, सुरेश यांचं षटक महागडे राहिलं. उत्तम. आणि आता हे 4थं षटक आपण पाहूया. बाळकृष्ण पाटील नावाली 40+. कमबॅक करावं लागेल बाळकृष्ण आणि ती अपेक्षा जरूर असेल. संघाला विश्वास आहे बाळकृष्णकडून. पहिला चेंडू स्लोअर वन स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका कन्वर्ट करता आला नाही. चेंडूची लाईन पाहिली, अंपायर सिग्नल वाईडचा कॉल. स्कोर मूव्ज ऑन. धावफलक चांगले 41. काल अटीतटीचे सामने संपूर्ण दिवसभर आपण पाहिले. अगदी शेवटपर्यंत धावांचं उच्चांक, लो स्कोरिंगचे सामने सुद्धा डिपेंड होताना पाहिले. काल 12-35चं समीकरण जुळताना पाहिलं. मात्र आज सुद्धा त्याच दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळेल. 41. लाईन दबदबा निर्माण करतो आणि खेळामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हवी होतो, दबाव निर्माण करतो, मग तो आलेला दडपण तुम्हाला रिलीफ करणं हे खूप महत्त्वाचं असतं. 41. बाळकृष्ण. पुढचा चेंडू बाळकृष्णला पाहूया. फ्रंटफुटला आले, फटका बनवला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी आणि सिंगल मिळेल. दशरथ पाटील सर काही वेळातच जॉईंट होणार आहेत आणि ते सांगतात का गोट्या अंपायर आता ठाण्यावरून निघालेत, ते ऑन ड्युटी असतात आणि काही वेळा पोहोचतील. एकूण धावफलक 42. 42 रन्स. कैलास पोरजी यांचा आपल्याला विशेष धन्यवाद द्यावा लागेल. फटका थोडासा फसलाय आणि क्षेत्ररक्षकाने केली चूक. धाव घेण्याची तयारी. यस, थोडं तणावाचं वातावरण. नवनाथ साळुंके क्रिश आम्हाला माहिती देतोय. काल कैलास पोरजी डेला इथे होते, नाईटला सुद्धा त्यांना पाहिलं, किरवलीला होते आणि आज पुन्हा डे. बघा काय क्रिकेटसाठी समर्पण. आज दशरथ पाटील सर यांना इथे ऐकणार आहोत, नाईटला किरवलीला ऐकणार आहोत आणि उद्या कलाकार चषकामध्ये त्यांची मागणी आहे. मग डे नाईटमध्ये आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते. दशरथ पाटील संदीप पाटील सर जॉईंट होणार आहेत. ते काल इथे स्टेज सांभाळत होते, रात्री किरवली ला जाणार आहेत. काल रात्री, आज दिवसा. बघा डे नाईट. मग DJ STC ओव्हर टाईम, मग क्रिश असेल. प्रचंड मेहनत. काय करणार, थोडीशी जबाबदारी असते, आयोजकांचं प्रेम असतं. मात्र दशरथ पाटील सर डे नाईट फॉर्मॅट आलाय ना, त्यामध्ये काहीकांची कोंडी झाली. कारण काही ठिकाणी आयोजक 4ला पोहोचायला सांगतात. बऱ्याच स्पर्धा अशा असतात डे नाईट फॉर्मॅट.
तर नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी ना. इनिंग ब्रेक मधील टॉस एकूण धावा धावफलकावरती 43. कमबॅक हवाय आणि आता गोलंदाज बाळकृष्ण 40+ होईल. फलंदाज बाद. नवनाथ साळुंके थोडा नाराज आहेत आणि ते स्पष्ट चित्र दिसतं. आज गोलंदाजी इफेक्टिव्ह राहिली, त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांवर मार बसला आणि त्याच्या मार्फत ज्या धावा बनवल्या. लालचंदचा षटकार, बिंदास यांची 28 धावेची केली. आतापर्यंत गुणतालिका पाहिली 43 वर पोहोचल्या. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज आमचे स्कोरर मित्र नाही, मात्र आज आम्हाला साथ देतात दीपक पाटील जे आमचे आयोजक आहेत. प्रचंड बारीक बारीक गोष्टींवर त्यांच्या नजर आणि कधी कधी जेव्हा स्कोरर नसतात ना तेव्हा तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागते. स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय देवेंद्र मडवी साहेब, दानशूर व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी प्रचंड मेहनत. संपूर्ण श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक. डीप कडे खेळतोय जरूर तर नक्कीच आज देवेंद्र मडवी साहेबांची ड्रेसिंग पाहिली तर लाल बावट्याचा आपल्याला अभिमान आहे आणि आज तागायत ते जिवंत ठेवण्याचं काम सर्व त्यांच्या धुरंधर कार्यकर्त्याने केले. एकूण धावफलकावर जरूर धावा पाहतोय 45. नावाली 40+ आणि आगासन 40+. दोघांमध्ये युद्ध रंगतोय, मात्र साथ मिळत नाही. चेंडू लॉंग स्टॉपला. नवनाथ साळुंके यांचा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. जिथे सुरुवात दमदार होती मात्र आता साथ मिळत नाही. संघ पुढे सरकलाय. टोटल स्कोर पाहतोय एकूण धावा 49. 49 वर पोहोचलाय. अंपायर सिग्नल तिथे आलाय. अंपायर सिग्नल 1. हा चेंडू यस 1 चेंडू बाकी आहे. मग वाईट असेल तर 1 बॉल बाकी नाहीये का? मग ओव्हर कंप्लीट. तर नक्कीच पहिला अंक इथे समाप्त झालाय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर ब्रिजेश पाटील यांचे मित्र सन्माननीय अर्जुन गोरपेकर आणि मनोहर भोईर यांना मी विनंती करतो या आपलं सहर्ष स्वागत. आणि इनिंग ब्रेक मध्ये दसर पाटीलचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. तर मी विनंती करेन पुढच्या दोन्ही संघांना, कारण आज मॅचेस जास्त आहेत, पाहुण्यांचं आगमन होईल, आयोजकांचा बराच वेळ आज खर्च होईल, म्हणून मी विनंती करेन पुढच्या दोन्ही संघांना टॉससाठी आपण लगेच संपर्क साधा, जेणेकरून खोळंबा निर्माण होणार नाही आणि स्पर्धा थांबणार नाही. यासाठी आम्ही या सूचना देतो. तर दसर पाटील सर जॉईन झाले, त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. मात्र दोन्ही संघ टॉससाठी या. मी विनंती करेन नारिवली 40+, बेतवडे 40+च्या जागी धरणा 40+ खेळणारे. काही चेंजेस आहेत. 50 धावायचं टार्गेट आहे. 49 वर मजल मारली ती आगासन 40+ ना. आणि मी विनंती करेन धरणा 40+ आणि नारिवली 40+ यायचे कॅप्टन दोन्ही. इनिंग ब्रेक टॉस मॅन्डेटरी आहे. तर आमचे स्कोरर मित्र आपण संपर्क साधा. धरणा 40+ कॅप्टन या नारिवलीचे आलेत का बघा. स्पर्धा जशी सुरळीत सुरू आहे तशाच पद्धतीने सुरळीत सुरू राहिली पाहिजे. धरणा 40+ रेडी आहे. नारिवली 40+ ला विनंती करेन. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. चला या नारिवली 40+ सातत्याने आम्ही सूचना करतोय आणि त्यांचे संघनायक राजू काटे आले, त्यांचं वेलकम करूया. 49 झालेत आणि 50 करायचेत. दसर पाटील सर जॉईन झालेत, यस वेलकम करूया त्यांचं. सर्व आमची आयोजन कमिटी. सकाळचं सत्र स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित ही स्पर्धा पाहतो. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि या सकाळच्या वातावरणामध्ये पाहतो पहिला सामना नावाली 40+ त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ आपण पाहतोय आगासन. कोण पिछाडीवर कोण आघाडीवर, दुसरा अंक आपल्याला खूप काही सांगून जाईल. दसत पाटील सर यांच्या आवाजामध्ये
मात्र आपण टॉस करूया आणि मी टॉससाठी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे आमचे पुरस्कर्ते देवेंद्र मडवी साहेबांना विनंती करेन टॉस आपल्याला करायचं उपस्थित सर्व आमचे सन्माननीय पाहुणे आणि आपण टॉसकडे वळणार आहोत लगेच मॅच ऑन ठेवायचे चला सलामीची जोडी जाईल मैदानावर तर आमचे पुरस्कर्ते देवेंद्र मडवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया सर्वप्रथम टॉस करूया नारिवली 40+ आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करतील टीम नेम आपण जरूर पाहतो आज बेतवडेच्या जागी खेळणारे धरणा 40+ शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आणि टॉस इथे होईल यस सामना सुरू राहील टॉस आपण करतोय नारिवली 40+ आणि धरणा 40+ तर टॉस जिंकलाय नारिवलीनं आपला निर्णय सांगायचा फिल्डिंगला पसंती दिली समोर धरणा 40+ आहे नक्कीच मात्र आज धरणा संघ खेळणार आहेत त्यांच्या संघनायकांशी आम्ही संपर्क साधतो जेव्हा आपण खेळत असतो मात्र दसत पाटील सर जेव्हा यंगस्टर असतात ना ते माईकवर बोलायला लाजतात कारण त्यांचं कॉन्फिडन्स थोडा कमी असतो मात्र आज 40+ खेळाडू पण माईकवर बोलत नाही काय म्हणाल त्यांच्याबद्दल सागर मांडवकर खरं म्हणजे बोलायचे प्रॅक्टिस करायला पाहिजे प्रत्येक समालोचक असतील कॉमेंटेटर असतील त्याच्यानंतर जे प्लेयर्स असतील पहिला सामना गावदेवी धरणा 40+ आयोजित स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी गंगाराम मडवी स्मृती चषक 2025 पहिला सामना नावावली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम आगासन आणि वर्ष पहिले आणि हा अकोटाबेचा हाफ ट्रॅकर चांगलं टायमिंग खेळेल नवनाथ सालुंके आणि नॉन स्ट्रायकरला दिलीप पाटील संघाची पहिली जोडी 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अतिशय दमदार आयोजन आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर राईट आर्म राऊंड द विकेट आउटसाइड द अष्ट पुन्हा एकदा चांगला चेंडू नवनाथ साळुंके त्याला वाटलं की हा चेंडू वाईट असा कदाचित परंतु पंचांना मात्र चांगला निर्णय संघाची धावसंख्या बिनबाद 1 फॉर नन अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा क्रिकेटचा हा महासंग्राम 40+ हे आणि हा चेंडू हलक्या दाना टॅप केला पुश केला चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला मिळाला 1 धाव नवनाथ साळुंके खाते उघडते संघाची धावसंख्या बिनबाद 2 फॉर नन अतिशय चांगली स्पर्धा डीजे शांडे असतील थोड्याच वेळात काळा होत डार्क होस्ट मिस्टर गोटे अंपायर खरं म्हणजे आमची त्यांची जुगलबंदी असते खरं म्हणजे 12ची आरती वगैरे होऊन जाऊ देत होत्या आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम लटकट केलाय 4 धावांसाठी दिलीप पाटील याचा चांगला स्ट्रोक्स चेंडू जाय सीमारेषेबाहेर 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या बिनबाद 6 49 धावांची गरज पहिला सामना पहिलं षटक प्रगती पदावर अतिशय दमदार चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल पहिल्यांदा मी धन्यवाद देतो गावदेवी धरणा पडवे मला पहिल्यांदाच धरणा गावामध्ये तर दिलीप पाटील अतिशय फॉर्म मध्ये असलेला कारण नावाळी संघ सध्या टॉप मध्ये आहे दोन्हीही डोंबिवली पट्ट्यामधील मातब्बर संघ आणखीन एक डोंबिवली पट्ट्यामधला नारोली 40+ आणि ह्या लोकल म्हणजे यजमान विरुद्ध पाहुणे आणि हा यस पुन्हा आउटसाइड चांगलं कमबॅक केलाय चेंडू वेगाने निघून गेले गॅदर करील रक्षक धाव संपया फक्त इनमेन 6 धावा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक लास्ट डिलिव्हरी अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा नवनाथ साळुंके याच्या खांद्यावर मात्र संपूर्ण मदार असेल आणि हा पुन्हा एकदा चेंडू तर मिळेल 1 धाव संघाची धाव संख्या झाली 7 षटक पहिलं संपुष्टात 6 चेंडू खरं म्हणजे नवनाथ साळुंके याच्याविषयी मला बोलायचं की ज्यावेळी रतंबा स्पर्धा ज्यावेळी 2024 चालू झाली त्याच्यानंतर सगळं संपूर्ण सूत्रसंचलन असतील संपूर्ण कॉमेंटेटर असतील कोण असतील त्यांचे संपूर्ण जबरदस्त पगडा असायचा नवनाथ साळुंके तब्बल बराच वर्ष भार सांभाळला त्याच्यानंतर मच्छिंद्र पाटील 1 वर्ष आम्ही बसलो 2008 साली
षटक क्रमांक पहिलं संपूर्ण 6 चेंडू 7 धावा 7 फन आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजीच्या बोहळ्यावर रॅम्पर उंड्या मुंबरड्यावर दुसरं षटक पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर. आगासम 40+ संघाचा सुनील मुंडे. कर्मचारी आगासन म्हटलं की केजू मुंडे हे फार मोठं नाव रेग्युलर क्रिकेटमधलं. सुनील तयार. पहिला चेंडू रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग जबरदस्त फ्लेक केला. चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी दमदार स्ट्रोक. डीजे चला जाऊया क्रिकेट बघायला आज मैदानाला. भरला घमासन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला. स्पर्धा आली ओ नावा रूपाला. स्पर्धा आली ओ नावा रूपाला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा धन्यवाद धन्यवाद. येस पहिला दमदार 6 जबरदस्त टायमिंग क्लास स्ट्रोक ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 13 वर 13. बिनबाद 13शी दमदार सलामी धुंद हुंद बेधुंद सुरुवात. 49 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी आत्ताच प्रयत्न निकराचे प्रयत्न. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं पडरीतलं वैयक्तिक पहिले षटक. तर सन्माननीय सुभाष साळुंके साहेब नावालीचे आमचे मान्यवर, त्यांना विनंती करेन आपलं अतिथी कक्षामध्ये यायचं. आपण आपलं हार्दिक स्वागत. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक पिच पॉइंट. लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि हा पुन्हा हुक करायचा आहे. चांगला चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. थोडासा चेंडू उठवलाय. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. टोटल स्कोईज बिनबाद 13. नॉन स्ट्रायकल आहे आमचा विस्फोटक फलंदाज मिस्टर नवनाथ सालुंके. आणि स्ट्राईकला दिलीप पाटील. एक चौकार नंतर षटकार आणि वलपमध्ये ज्यांनी मोटरसायकल. क्या बात आहे. आणि हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि हा षटकार वॉट स्ट्रोक्स अफलातून फटका ट्रेमेंडस स्ट्रोक. आणि दिलीप पाटील ज्यांनी वल्लभच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज पहिली बाईक नाईटला, ते पण नाईटला रात्री बघा, ते पण 40+. कारण आयुष्यामध्ये पहिली बाईक आणि पहिली बायको बरोबर की नाही. नंतर तुम्ही 50 कराल नाही. थोडंसं मनोरंजन पाहिजे की नको. नाही नाही रायगडमध्ये आम्ही घडलो. आम्ही कुठेही गेलो महाराष्ट्राच्या कुठं कोणाकोपऱ्यात तरी आम्ही सांगतो रायगडने ज्याला भरपूर आम्हाला मोठं केलं नाव. राईट महोदय विकेट तयार. सुनील. आणि हा येस आउटसाइड द पुण्याचा चांगलं कमबॅक. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या 19 19. आणि जिंकण्यासाठी तब्बल अजून 30 धावांची गरज. एक रंगतदार सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये. आणि हा यस आउटसाइड द पुन्हा एकदा चांगलं पुश केला. बघूया चांगला कव्हर ड्राईव्ह. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 20 वर. आणि षटक क्रमांक दुसरं आधुनिक प्रगती पदावर लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी तब्बल 29 धावांची गरज. उर्वरित चेंडू 13. 13 balls to go. Required 29 runs. हेच टीम तिकडे जाणार किरवलीला. आणि हा शॉर्ट पेचा कोटा पेचा नवनाथ सालुंके पुल केला होता पण टायमिंग जमत नव्हतं. मोठा फटका मारायचा होता. नवनाथ सालुंके स्ट्राईक रोटेट करेल. 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या 20. आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 29. 40+ क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागं 14.50 14.5 धावांचं इक्वेशन समीकरण. अस्किंग रन रेट. नवीन गोलंदाज आगासम 40+ संघाचा नवीन मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. अतिशय दमदार आयोजन. चांगली स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी गंगाराम मडवी स्मृती चषक 2025 हे दमदार अभूतपूर्व आयोजन. याच्यानंतर धरणा 40+ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी नारिवली आमचे विश्वनाथ शेठ मस्कर असतील, अरुण गोरपेकर असतील, बाळाराम. धावसंख्या 20 21 21. राहिले 28 धावा. किती 49 टार्गेट आहे ना. 50 7च्या म्हणजे 49 धावून 50 धावांचं टार्गेट.
धावसंख्या 21. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्लोवर, अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, गोलंदाज बाळाराम. पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज, कारण हे 40+ आयोजन आहे. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अपर कट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू जाईल कव्हर आणि पॉइंट याच्यामधून. फलंदाज आणि फेक मात्र बरोबर नव्हते, अन्यथा नवनाथ सालुंके याला परतावं लागलं असतं. अतिशय चांगली, पण गॅदर करता आलं नाही. फक्त एक धावामुळे संघाचा टोटल स्कोर झाला 22. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. अटीतटीचा 10 चेंडू 28 म्हणजे 2.80. 10 balls to go, required 28 runs. या साहेब नमस्कार या. लेट झालं लेट. अरे तिथं किरवली पण आहे ना आमची. अरे तुमच्या बाजूलाच गाव आहे, तुमचा दरवाजाने त्यांची खिडकी समोर. एकाच बापाशी 2 पोरं आजूबाजूला आहे ना. जाऊ द्या, कोणी राग मानू नका, कारण क्रिकेट इज अ फनी गेम. खरं आमचा अजून टॉनिक आलं नाही. गोटे अंपायर. 9 चेंडू 22 धावांची गरज. 9 balls to go, needed 22 runs. आता मात्र थोडासा नवनाथ सालुंके तुम्हाला गेअर बदलावा लागेल, अटॅक करावा लागेल, रन उठावं लागेल. देमाय धरणी ठाय. 8 मध्ये 22, 9 मध्ये 22 असं इक्वेशन, समीकरण. आस्किंग रन रेट फॉर्च्यून इव्हेंट. आमचे कृष्णा मात्रे ते पहिल्यांदा मी भेटते, त्यांचं म्हणणं मुक्काम तिकडे सुरतला आहे, ते फाफडा जिलेबीवाले. आणि ह्या पुन्हा एकदा आक्रमण करायचा चेंडू हवेमध्ये होता, सॉफ्ट डिसमिसल, हो इज गॉन. आणि धक्का बसेल पहिला. दिलीप पाटील बॅक टू आणि जिओ फलंदाज, जी गोल्डन विकेट वाघाची शिकार. पहिल्या विकेटचा बदन प्रपात, पहिली गळती गच्छंती. आणि नावाली संघाला पहिला हादरा, पहिला धक्का, पहिल्या विकेटचा ब्रेक थ्रू. The new batter, newcomers. सुरेश पाटील नावाले संघाचा एक वंडावंत पहिला फलंदाज. बघूया संघाची धावसंख्या 1 बाद 28 फॉर द लॉस ऑफ 8 22. 8 चेंडू 22 धावांची गरज. येणारा चेंडू हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टोळावा लागेल, कारण 40+ हे धावा चेस करणं म्हणजे अतिशय कठीण असेल. हे धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. बॉलिंग मार्कवर बाळाराम. संघाच्या वतीनं 3रं षटक आपल्या ठेवणीतलं पडे वैते पहिलं षटक. आगासन आणि नावाली हे 2 बलाढ्य संघ आमने सामने. आणि ह्या पुण्यात आक्रमण केलंय, जबरदस्त टायमिंग. चेंडू लॉंग ऑनला, आणखीन एक विकेटचं पतन. जबरदस्त चेंडू आणि अप्रतिम खेळ लॉंग ऑनला. आगासन 40+ संघाचा हा दमदार खेळ, जबरदस्त कमबॅक, संपूर्ण वर्चस्व. शेवटी क्रिकेट आहे, कारण नवनाथ सालुंके जोपर्यंत मैदानावर आहे, कारण तो एक अतिशय अनुभवी. येस, नवीन फलंदाज, टू डाऊन द फलंदाज मंगेश. नवीन फलंदाज संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल. दरडावाले सगळे आज काविल कलर आहेत ना, जॉन्डिस. खरं म्हणजे हा कुठं माझ्या धुतुमला पाहिजे होता. खरं धुतुम काविलीसाठी फार फेमस आहे. कुठली जुनी कावीळ असो, फक्त चुना चोळायचा हाताला, दुसऱ्या दिवशी कावीळ गायब. चला, षटक क्रमांक 3 संपुष्टात राहिले. मेन अंतिम अखेरचं शेवटचं षटक. 6 चेंडूने जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आज दिवसभरात तुम्ही किती मारा म्हणजे शॉट, फटके मारा,
500 रुपयाचं कॅश प्राईज. किती मारा, त्यांच्या कट आउटला जर थेट चेंडू गेला तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज. स्पॉन्सर्ड पुरस्कृत देवेंद्र मडवी. आणि 3 धावा धावून काढल्या 300 रुपये. क्या बात आहे. 2-3 आरामशीर येतील. बसा कुठेही झाडाखाली. अरे कॅचला पण आहे ऐवाज येईल. आणि हा पहिला चेंडू अगासन संघाचा शेवटचा गोलंदाज बिनधास. आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. मनोहर पाटील त्यांच्यातर्फे हे पुरस्कृत ऐवा झेल. आणि हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू जाल स्क्वेअर लेगला मिळेल फक्त 1 धाव. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. हो, रनिंग बिटवीन द आपला आणि फलंदाज बाद होईल. थांबा थांबा, पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज. हॉल तर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिक्षक डायगर पोलीस स्टेशन चे आदरणीय आणि एक नामांकित क्राईम डिटेक्शन आदरणीय संदीपान शिंदे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषक 2025 हे पर्व आहे. आणि नक्कीच साहेबांच्या माहितीसाठी की ही जी स्पर्धा साहेब आपण पाहतोय ती स्पर्धा 1 धाव आरोग्यासाठी म्हणजे 40+ खेळाडू जे 40 झालेले आहेत त्यांच्यासाठी ही एक या गावदेवी क्रिकेट संघ धरणा यांच्या वतीने 40+ संघाच्या वतीने हे या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 2 दिवसाची स्पर्धा आहे. आणि नक्कीच साहेब आपण जो वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद संदीप पाटील. नुकतं ज्यांचं सूत्रसंचालन आणि मनोद आमचे अध्यक्ष रायगड समाज क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ज्यांनी बऱ्याच नवोदित रायझिंग स्टारना जे व्यासपीठ मिळवून दिलं. आणि उर्वरित चेंडू 2 आणि धावा पाहिजे 18 म्हणजे जवळ सामना. दोन चेंडू 18 धावांची गरज. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज बाकी आहे. आणि हा चेंडू पुन्हा स्लोअर 1. गती आणि मतियाचा पुरेपूर वापर केला. रायला एलमिन शेवटचा डोस. आणि शेवटच्या चेंडूवर फक्त आणि दमदार विजय. विजयाच्या भोवळ्यावर विजयाचे ढोले चाऊल. आगासन 40+ संघाचं हे दमदार प्रदर्शन. आणि हा जवळचा सामना झालाय संपलाय. आणि आगासन संघानं पराभवाची धूल चारली. ती नावाली 40+ चांगला खेळ केला परंतु स्कोर मात्र भरपूर झाला होता. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मॅच फिनिशर बिंदास. ही नारिवलीची दिंडी आली वाटतं ना रे. या धन्यवाद. हातपाय धुवून घ्या जरा. नारिवली आणि धरणा यजमान विरुद्ध पाहुणे असा विद्यमान सामना होईल. त्या सामन्याचा तुम्हाला लेखाजोगा ऐकवतील आमचे नेऱ्या गावचा एक बुलंद आवाज सागर मांडवकर. मिलते हैं इस ब्रेक के बाद. संदीपजी पाटील.